काल खूप टेन्शन घेतलं ना तू? माझ्यापेक्षा जास्त टेन्शन तुला आलं होतं. तरी बरं तू सयाजी सगळ्यांसमोर सगळं काही बोललं नाही. मी जाते, चाय संपली, परत करते. चुकीच्या वेळेला आलो की काय मी? तुमचं जर महत्वाचं काही बोलायचं असेल तर. अरे नाही नाही काही नाही. दर चहा घे. नाही नाही, मी नंतर घेतो, तू घे चहा. थँक्यू. खर तर मी आभार मानायला हवे तुझे. काल तू पूर्वाला घरी घेऊन आलास. पूर्वाला त्या मुलासोबत पाहिलंस हे सगळ्यांना सांगू शकला असतास तू, पण तू खोटं बोललास. त्यामुळे खूप मोठा वाद टळला. मी त्या दोघांना एकत्र बघितलं ना, तेव्हाच वाटलं की हे दोघे एकमेकांसाठीच आहेत. आणि तुम्ही दोघे पण खूप छान करताय खरंच. तर लवकरात लवकर पूर्वाचं लग्न लावून द्या. काय हितचिंतक खूप कमी आहेत तुमचे. आणि चांगल्या गोष्टीला वेळ कशाला? पूर्वाचाही भलं होईल. नाही, सयाजीने नाही सांगितलं काही घरी. आणि कुणाला संशय तर नाहीये ना? नाही, म्हणजे सध्या तरी नाही. पण विनय, बोल. आपण असं भेटायला नको रे. म्हणजे माझ्या घरच्यांकडनं तर विरोध आहेच, पण तू तुझ्या घरच्यांचा पण विचार कर ना. अरे एकुलता एक मुलगा आहेस तू त्यांचा. त्यांचीही काही मतं असतील ना तुझ्याबद्दल. आणि माझ्याबद्दल त्यांना कळलं तर ते नाही लग्नाला तयार होणार. हे बघ पूर्वा, तुझ्याबद्दल मी माझ्या घरी सगळं काही सांगितलंय. तू अजिबात काळजी करू नकोस. विनय, कोणीतरी येतंय, मी फोन ठेवते. काकी तू फोनवर बोलत होती? हा, ते विनय. काय बोलला तो? नाही, फार काय नाही. काल ते सयाजी. हा हा, तुम्ही ना असे बोलले पाहिजे. काकी, माझं प्रेम होतं त्याच्यावर, पण आता पण आहे तुझं प्रेम? आहे ना काकी? अगं पण त्याच्या घरचे, म्हणजे कोण आपल्या एकुलत्या एक मुलासाठी अशी मुलगी पसंत करेल तिचं लग्न झालंय आणि आता ती विधवा आहे. अगं त्याचं कितीही प्रेम असलं ना माझ्यावर, तरी पण त्याच्या घरचे लग्नाला तयार नाही ग होणार. प्रेम मी माका कळता. पोरग्या गरीब असता, चांगला असता तर मीच घरात सून म्हणून घेऊन इलं असतंय. घेवा. अरे पण त्याचा एक लगीन झालेला असताना. आई, तिच्या आयुष्यात काय झालंय, कसं झालंय हे सगळं सांगितलंय ना मी तुम्हाला. आणि बाबा, तुम्हाला काय वाटतं? माका पोरगी असती आणि त्याच्या बाबतीत असा काय झाला असता तर माका वाईट वाटलाच असता. त्याका पुन्हा एकदा जगण्याची संधी मिळावी असाच माका वाटता. एवढाच आपला सुदैव हा की आपणाक चेडू नये, जिच्या आयुष्यात असा काय घडला. आणि दुर्दैव ह्या की अशा मुलीची आपणाक काळजी वाटते. पण अशा एखाद्याच्या चेडवाक आपण सून म्हणून घरात आणण्याचा एवढं विचार करता. अहो माका पण वाईट वाटतं त्या पोरीचा, पण गावातली माणसं. गावातल्यांचा तू विचार करू नको, आपल्या पोराचा विचार कर. ज्याच्यासाठी झुरत होतो ता परत त्याच्या आयुष्यात दिला, मग आपण आता त्याचा विचार करू काय? पण गुणांतरी पोर चांगला असा काय, तेवढा तरी बघा. संपूर्ण गावात त्याची चौकशी केलो, पोर एकदम सोजवळा. नाव काय त्याचा? कोणाचा चेडू? नाईक, दत्ता नाईक.
हो काकानू माका एक चाय देवा. अरे काय बा कसं अरे मजेत ये, भजी घे. होय अरे दत्ता ओ दत्ता भाऊ काय चाललं. जरा काम होता. अरे कामाला जोरदार चालू होत तुमची. हा पैसे वलाय गावतात. काय घेतलं. अरे नाही नको नामदेवा. हा. जरा काम होता करशील काय. काम कसला. जरा पैसे होय होते. पैसे तू का घे का पैसे. अभिराम असा ना. अभिराम हा पण त्याच्याकडे किती वेळा मागणार ना. सगळा तोच बघता. आता पूर्वाचा आजार पण त्यानंच केलाय. सारखा सारखा माझं लाज वाटतं रे म्हणून तुका मागितलंय. अरे दत्ता तू किती हात पसरत. अरे आता तू बँकेत गेलस ना तरी तुका पैसे गावतील. अरे खेका त्याची भगल करतस बिचारायची. भगल कसली. अरे पोराचं लगीन येवजल्या ना. जावय बँकेत कामा का आणि सांगा काऊ नाही ना. काय बोललंस. हं? काय बोललंस. उगाच कोणावागणा माझ्या पोराचं नाव नको नको. उगाच नाही सांगत आहे. तुळसच्या सावताच्या झिलांसाठी तुझ्या चेडवाची चौकशी होता. पूर्वा तुझ्याच चेडवाचं नाव ना. यांच्या घरातली लपडी ह्यांकाच ठाऊक नाही द्या बरा. आता तू उदास नको. तुझं आयुष्यामध्ये ना सगळं असं छान आणि मस्त होणार. काकी तू आणि अभिदा माझ्या सोबत आहात ना तोपर्यंत माझं सगळं चांगलं होणार. हा मी आणि अभि आहे पण माझी मैत्री ती पण आहे. ती पण खूप करते तुझ्यासाठी. काहीही बोलू नकोस. मला कळलंय तू पूर्वाचं लग्न ठरवण्याचा प्रयत्न करतेस. चांगली गोष्ट आहे. पण तू ह्या सगळ्यात जिला मैत्रीण म्हणून समजतेस ना ती तुला ह्यात काहीही मदत करणार नाहीये. आणि तू त्या झाडाला उलट्या फेऱ्या मारायचं बंद कर. अडचणीत येशील तू. तू ह्या बाबतीत जे करायला जातेस ना तेच नेमकं शेवंता करू देणार नाही तुला. तुला गाफील ठेवून ती हे लग्न मोडेल. दादा मला माफ करा. मी ना छोटी आहे तुमच्यापेक्षा. पण मी मैत्री नाही तोडणार. माझी मैत्रीण आहे ना हे सगळं गोष्टींमध्ये मदत करते माझी. ती नाही लग्न तोडणार आहे. प्लीज माफ करा मला पण मी नाही ऐकणार तुमचं हे. कावेरी तुझा माझ्यावर विश्वास आहे हे मान्य. पण एकदा तूही विचार कर. तुला असं वाटतंय का की मी हे लग्न होऊ देणार नाही. कारण हे लग्न होण्यात तुझा आनंद आहे आणि तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. मला ना तुझ्यावर पूर्ण सगळं विश्वास आहे. तू नाही हे लग्न तोडणार आणि कोणाला ना मी लग्न तोडू नाही देणार. पोराचा लगीन करूचा येवजल्या ना. जावय बँकेत काय बोललोस. तुळसच्या सावताच्या झिलांसाठी
तुझ्या चढवाची चौकशी होता. आई बाबांचा निर्णय मान्य आहे मला. म्हणजे मी लग्न नाही करणार. दादा मी चुकीचं बोलतोय की बरोबर मला माहिती नाही, पण मला असं वाटतंय की एकदा तरी त्या मुलाची चौकशी करायला हवी आपण. अरे दादा, आई वडील म्हणून शेवटी निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे, पण पूर्वाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एकदा आपण विचार करायला काय हरकत आहे? माझ्यापासून सगळं लपून चाललेलं काय? माझ्या चेडवाचं लगीन लावून बघतात त्या पोरा वगैरे. मी पण बघते कसं लगीन होता आता. तुमचं झेल दिसणार नाही तो बाहेर गेला. या वरा झाला म्हणजे व्यवस्थित बोला घेता. नायकाच्या मुलीशी तुमच्या झिलाचं लग्न ठरवतात मा. कशा गिशाची परीक्षा घेतास? तुम्ही कोण? आम्ही कोण? अहो आम्ही हे विष पिलो आणि आमच्या चढवाक पण दिलो. देवाक काळजी म्हणून जीव वाचलो. म्हणान तुमका आम्ही सावध करू गेलो. अण्णा नाईकांचं नाव ऐकलं नसशाल. तुमचो काय संबंध? पण बायका पोरांका भीती होती त्या राक्षसाची. त्याच्याच झिलाचा हे चेडू आणि त्याच्या बापाशी एक दारीशिवाय जमणार नाही. ह्या तर कायच नाही. पापाचं घोडं भरलो आहात त्यांच्या. आणि तुम्ही त्याचे पापाचे भागीदार होऊ नका. लोक हसतील तुमका. वार तसा चांगला असावं, पण लग्न करूचा म्हणजे दोन्ही घराचा होय नाही या होतालच ना. मूळ आणि कुळ बघू नको. आमच्या चढवा बरोबर लगीन केल्यान धाकट्यान आणि त्याका सोडल्यान. कित्याक तर त्याका अमेरिकेत शिकाक जावचा होता. थंयची त्याका हवा लागली आणि आमच्या चढवाक सोडून गेलो. म्हणून खायचा पोर घेऊन येलो, पण म्हाका वाटतं लगीन सुद्धा केल्यान नसत. बायल म्हणान मिरा होता आणि ता पोरगा तिच्या बरोबर असता. काय गो? काय हो, काय करूच आता ह्या सगळं ऐकल्यावर? विनय बोललो नाही काय, पण त्या बेवड्या बापानच हात उगाला असत माझ्या पोरावर. माझ्या पोराक हात लावता त्याका स्वतःचा खानदान दिसला नाही. पूर्वा, ओ पूर्वा, पूर्वा. काय हो? पूर्वा काय? पूर्वा, पूर्वा याच्या समोर आहे असं. हो काय या? पूर्वा, तुका बाप महत्वाचं वाटता? तू पोर. हो काय बोलतास? तर पोराचा कसलो विषय काढतास? चेडवाक विचार ना तुझ्या. त्याच्याशी लग्न करूचा काय? ओ पिऊन कित्याक बोलतास? ते दिवस सगळ्यांच्या समोर सांगला ना पूर्वान. ते का लगीन नाही करूचा. त्या पोराशी काय संबंध नाही त्याचो. फक्त आपल्या तोंडावर. मागे मागे काय चाललेला तुझा? त्या पोराकडची मंडळी आहे ना, पूर्वाची घराची चौकशी करतात. दत्ता काय बोलतोस या? हो तुमका जास्त झाली आहे काय? होय,
माका कारण मी आल्या तोंडाक बाटली लावू. वा काय चाललेलं आहे आमका बसवतोस तू? काय चाललेलं आहे? गप कित्यास बापूस काहीतरी विचारता ना, ऐकूक येत नाही तुका? बोल ना काय म्हणजे खरं सांगतात ना या? बोल ना. या तुझ्या एकट्याचा धाडस नाही. सांग अजून घरातली कोण कोण सामील आहेत तुका? कोणी केला रे या? हेनीच केला नाही ना? हा सांग ना, हेनीच केला नाही ना? बोल, हेनीच केला नाही ना? हो मी केलंय हे सगळं. या तुम्ही सांगूची गरज नाही या. तरी वैता सुचल्या माका सांगी होता. फक्त अभि नाही, मी पण आहे. लग्न झालं तर बिघडलं कुठे? बघा तुमचे भाव बघा कशी तुमच्या पाठीत खंजीर खूप असतात ते. गाव म्हणणारा दत्ताच्या चेडवात लगीन केला ना. त्या सरिताचा चेडू कोणाचा तरी हात धरून पळत गेला. गावात सगळं हसावणार आमचा. कोणी हसत नाही आणि कोणी काय बोलत नाही आपल्याला. नेहमी आपलं तेच, लोक काय बोलतील, हे काय बोलतील, ते काय बोलतील. या सगळ्याचा विचार करून स्वतः दिवस रात्र मरण जगायचं. अभि थांब जरा, बोलू दे मला. मी पुढाकार घेतला लग्नासाठी. मी विनयला पण भेटलो आणि एवढंच काय, हॉस्पिटलमध्ये विनय दिवस रात्र पूर्वाची काळजी घेत होता. बघा यात्ता कळता आपल्या. तरी सांग होते आवाज बापूस नको, त्या पोराक बोलावून घेतला नी. हो आम्ही बोलवलं आणि विनय पूर्वाच्या भल्यासाठी तिकडे आला होता. पूर्वाच्या प्रेमापोटी तिकडे आला होता. मी पाहिले त्याला पूर्वाची काळजी घेताना. मी पाहिले पूर्वासाठी डोळ्यातून पाणी येताना. आणि दत्तादा, प्रेम विवाह म्हणजे वरवरचं नातं नसतं. बोटावर मोजण्या इतपत प्रेम प्रकरणांवरून आपण सगळ्या प्रेम प्रकरणांना एकाच रांगेत उभं करतो. पण सगळे आंधळेपणाने प्रेम नाही करत आणि विनय पण त्यातला नाही. त्याने डोळसपणाने प्रेम केलं म्हणून आजपर्यंत तो पूर्वासाठी थांबलाय. समोर ये समोर. दादाच्या डोळ्यात डोळे घाल आणि सांग, विनयवर तू अजूनही तेवढंच प्रेम करते. दादाच्या डोळ्यात डोळे घाल आणि सांग, विनयवर तू अजूनही तेवढंच प्रेम करते. दादा, हे अश्रू बघतोयस तू? हे प्रेम आहे. हा विश्वास आहे विनय बद्दलचा. आणि सगळं परत मिळाल्यावर त्याने प्रेमाने जिंकलंय. हे त्यांच्या नात्यात जोर, जबरदस्ती, हट्टीपणा काही नाहीये. आतापर्यंत एकमेकांना समजून घेत आलेत ते. आणि आता खरी गरज आहे आपण समजून घेण्याची त्यांच्या प्रेमाला.
दादा, हात जोडतो तुझ्या. तुला चूक सुधारायची होती ना, मग मागचं सगळं विसर आणि त्यांच्या लग्नाला होकार दे. पण अभिराम भाऊजी, एवढा प्रेम करता तो तुझ्यावर? ठीक आहे, मी तयार होईल. पण त्याच्या घरच्यांनी माझ्या चेडवाक स्वीकारू का? त्यांचा होकार येऊ दे, मग हे पुढचं बोलू. ठीक आहे, मी उद्याच जाऊन बोलतो त्यांच्याशी आणि ते होकार देतील आपल्या पूर्वाला. हा, तुम्ही दोघ जण लक्षात ठेवा, त्यांचा जो नकार येलो ना, इथून पुढे तुम्ही माझ्या चेडवाच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही करायच्या.